व्यावसायिक बंधूंनी ते पत्र तुम्हाला पाठवलं. ते काय म्हणतात आपण सर्व ऐकूयात. साहेब नमस्कार. ओळखलं? मी मंडपवाला. अहो तोच नाही का काल ज्याला तुमच्या घरातील लग्नात, बरं तो नसेल मुलाच्या वाढदिवसात, बरं तोही नसेल बारशाला, साखरपुड्याला, बरं तेही नसेल लग्नाच्या वाढदिवसाला, बरं तेही नसेल त्या पलीकडे प्रचार सभेला, बरं त्या पलीकडे शपथविधीला तर नक्की असेल. मी तोच बोलतोय. आम्हाला ना जात, ना धर्म, ना पंथ, ना दिशा, ना प्रांत, कसलीही मर्यादा नाही. पण काल हे का बोलतोय तर काल सहज मुन्नाभाई MBBS परत बघितला. तो नाही का संजय दत्त त्या फरशी पुसणाऱ्याला मिठी मारतो. सहज विचार केला, इतके वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय, आपल्याबाबत असं कधी घडलंय का? नवे तर आपली कोणी विचारपूस केली आहे का? जरा शांत झालं. पुन्हा एकदा घरातील बायको पोरांचा चेहरा बघितला, पण म्हटलं नाही आपलं कामच येते. मला वाटतं आमचं कसं आहे ना, मंडप किती जरी सुंदर बांधला तरी सुद्धा आमचं कौतुक पैसे मागायला गेल्यावर होतं, तेही चुका काढून. या सर्व प्रवासात आम्हाला सतत उंबरटे झिजवावे लागतात. अहो काल परवा तर एका लग्नाचा मांडव आम्ही बांधला, त्याचं ॲडव्हान्स घेणार त्याआधी त्या घरातली मुलगीच पळून गेली. नुकसान मंडपवाल्यांचंच झालंय. पण या सर्वात आम्ही स्वतःलाच सावरतो. तुम्हाला सांगू, कोविड काळामध्ये सगळं शांत झालं असताना खिसा सुद्धा रिकामा झाला. पण त्यावेळी आम्हाला आमच्यापेक्षा आमच्यासोबत वेठबिगारी करणाऱ्या त्या सहकाऱ्यांचं जास्त टेन्शन होतं. पण आम्ही त्यांचा पगार कधीही थकवला नाही. त्या काळात शासनाचा सुद्धा अध्यादेश आला, कोविड काळासाठी सर्वांनी पुढे या. त्या काळात आमचा हाच मंडप व्यावसायिक कोविड सेंटर घेऊन सर्वांसाठी ऑक्सिजन घेऊन आला होता. त्या काळामध्ये मंडप व्यावसायिकांना जे केलंय ते डॉक्टर, नर्स या सर्वांच्या सोबत बरोबरीचं आहे, एवढं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. पण आमचं कौतुक वगैरे नकोय, पण कधीतरी सहजपणे दोन प्रेमाचे शब्द जर कोण बोललं तर मला वाटतं आमचा मंडप व्यवसाय पुन्हा तितक्याच ऊर्जेनं काम करतो. तुम्हा सर्वांना फक्त एवढंच सांगायचं, फार काही नको, पाठीवरती हात ठेवू, फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. त्यानंतर विनंती करतो आदरणीय माजी खासदार सुजयदादा विखे पाटील, आपण आम्हाला सर्वांना संबोधित करायचं आहे. तो पोडियम सेंटरला घ्या. मंडपमच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब, उपस्थित असलेले मंडपमचे माननीय दगडूशेठजी पुरोहित, माननीय सागरजी चव्हाण, माननीय विपुलजी सिंगल, उपस्थित असलेले आमचे शिर्डीचे सन्माननीय कैलास बापू, माननीय अभय भैया, गोपीनाथ बापू, माननीय कमलाकरजी पोते, माननीय भाऊसाहेबजी कांबळे, आमच्या नगरचे या मंडपम असोसिएशनचे सहभागी सहकारी माननीय चंद्रकांतजी मेत्रे, आलेले सर्व या असोसिएशनचे सन्मान्य पदाधिकारी, आलेले सर्व सन्मान्य या व्यवसायाशी निगडीत असलेले नागरिक, आलेले सर्व सन्मान्य पत्रकार आणि मित्रांनो, सर्वात प्रथम मंत्रीपद घेतल्यानंतर माननीय संजय शिरसाट साहेब प्रथम साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये आले. मी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने आणि आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने माननीय शिरसाट साहेबांचं शिर्डी येथे स्वागत करतो. आणि खरं तर त्यांना पुढे जायचं आहे, त्यामुळं फार वेळ न बोलता या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे काम मंडपम या संस्थेच्या माध्यमातून चाललेलं आहे, हे कार्य असंच अविरतपणे पुढे चालत राहावं एवढीच साईबाबांनी प्रार्थना करतो. परत एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.
अगदी काही सन्मान साई देवस्थानचे काही सहकारी आहेत, अगदी लवकर त्यांचा सन्मान होतोय. मेत्रे सर आपल्या शुभ हस्ते सन्मान होतोय. आदरणीय कैलासजी कोते आपण पुढे यायचंय. कैलास भाऊ कोते, मेत्रे साहेब पटकन पुढे या. यानंतर विजयजी शिंदे यांच्या शुभ हस्ते नितीन दादा कोते. चला कैलास भाऊ कोते आपण पुढे यायचंय. कैलासजी कोते आपला सन्मान घेण्यासाठी पुढे या. पटपट घेऊयात, साहेबांना पुढे निघायचंय. यानंतर नितीनजी कोते आपलाही सन्मान होता. आपला सन्मान देण्यासाठी विजय शिंदे आपण पुढे या. नितीनजी कोते आपला विनंती सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचंय. सेंट्रल या. यानंतर कमलाकरजी कोते आपल्याला सन्मानित करतील. राहुलजी मनोत. यानंतर अभय शेळके आपला सन्मान होतोय. अभयजी शेळके आपलाही सन्मान होतोय. गोविंदजी शुक्ला आपण पुढे या सन्मान देण्यासाठी पुढे. अजून एक सन्मान चला. आणि यानंतर साहेबांना आमंत्रित करण्या अगोदर साहेब एक छोटंसं आठवलं म्हणून सांगतो आणि साहेबांवरतीच आधारित आहे. एकदा काय होतं, हात आणि पाय दोघांमध्ये प्रचंड भांडणं होते. दोघांमध्ये वाद असतात की दोघांमधलं श्रेष्ठ कोण. तर हात म्हणतो मेहनत मी करायची, ओझं मी उचलायचं, पण सरते शेवटी सर्वांनी तुझे पाय का धरायचे. त्यावेळी पायानं फार चांगलं उत्तर दिलं. मी कालही जमिनीवरती होतो, आजही जमिनीवरती आहे आणि उद्याही जमिनीवरती असतात. विनंती करतो आदरणीय सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य